त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्रास होतोय तुम्हाला, किती रुपये भरले तुम्ही? सर 20 लाख भरलेत मी आणि मला 3 ब्लॉकेज झाले, अटॅक आला होता. पैसे मागायला गेले तरी पण पैसे दिले नाही. आज देतो उद्या देतो, आज पण नाही दिले मला. आणि माझे दवाखान्यामध्ये 7 लाख रुपये गेले, त्याच्याकडे 5-6दा गेलो तरी पण पैसे दिले नाही मला. एवढी मोठी घटना घडली तरी ही घटना तुम्ही पोलिसांना सांगितली का? नाही सांगितलं. त्यांनाच गेले होते भेटायला, ऑफिसला भेटले होते मला. असं सगळे सांगितलं होतं की असं असं झाले तरी पण जावा तुम्ही, आराम करा, घरी बसा, देतो. आज पण नाही दिले मला. काय तुमची मागणी काय, पुढे काय करणार तुम्ही? तर आमचे पैसे दिले तेच झाल्यावर नाही दिले, पैसे दिले नाही तर तुम्ही पुढे काय करणार? काय पर्याय, फॅमिली आत्महत्या करणार, काय करणार सर. आपल्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद खोले जी आहे आणि हे प्रकरण फार मोठं आहे. या प्रकरणामध्ये ते न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर, नेमकं ह्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी काय करावं लागेल? ह्यामध्ये न्याय प्रकरण म्हणजे ॲक्च्युली न्याय हे ऑलरेडी म्हणजे 100% मिळायलाच हवं, कारण की सामान्य ज्यांनी शिकलेले पण नाही आहेत, जे अज्ञानी माणसं आहेत, त्यांना पण कळतं की व्यवहार काय घडला आहे. पैसे देऊन सुद्धा जर अत्यंत दुःख, जर वेदना जर घेत असेल, त्या घराला काय किंमत आहे. आणि बिल्डर लोकांनी अशी जर फसवणूक केली तर बाकीचे जे बिल्डर जे आहेत त्यांनी काय करावं. या सगळ्या गोष्टीसाठी दोघांनी सहमतीने जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर घरांना घर मिळेल, ज्यांनी कर्ज घेतलं त्यांना कर्ज मिळेल, आणि बिल्डरनी जे हरवलेलं काय असेल, त्यांचे काय प्रॉब्लेम असतील बिल्डरचे पण सुद्धा, की फायनान्शियली त्यांनी जर त्यांच्यासमोर मांडले आणि तो मुद्दा कसा सॉल्व्ह करायचा हा जर विचार केला तर दोघांच्या सहमतीमध्ये घर होईल आणि घराला घर पण येईल. बाकी काय नाही. थँक्यू व्हेरी मच.